हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अमृताज व्लॉग. नमस्कार सगळ्यांना. तर आम्ही निघालो होतो आता घरी. आम्हाला रात्री आम्ही रूमवरती निघालो 3 वाजता आणि आम्हाला ट्रेन होती सकाळी 4:30 वाजता. त्यामुळे आम्ही थोडं लवकरच निघालो होतो आणि जाताना एवढं वाईट वाटत होतं कारण की आम्ही रात्री चाललो होतो आणि कोणाचीच भेट वगैरे नाही. त्यासाठी मी आधीच सगळ्यांना भेटून घेतलं होतं, पण तरी असतं ना की बाबा जाताना बोलूयात लहान मुलां वगैरे सोबत, कारण की ते नुसते विचारत होते की आंटी तुम्ही कधी जाणार. म्हटलं आता काही चला जाऊयात. आता तसं पण रात्री कोणाला उठवणं चांगलं पण नाही वाटत, त्यामुळे आधीच भेटून घेतलं होतं. मग आम्ही जेव्हा निघालो मस्त एक झोप वगैरे झाली ट्रेनमध्ये. त्यानंतर सगळ्यांच्या मस्त गप्पा चालला होता. आम्हाला एक नैनितालचेच अंकल आंटी भेटले होते. मग आम्ही त्यांना विचारत होतो की कसं आहे वगैरे तिकडे वातावरण. तर ते म्हटले काही नाही, मस्त आहे, जाऊन या तुम्ही, निवांत ट्रिप करून या. खूप मस्त सांगत होते. तिथून काठगोदामला पोहोचल्याच्यानंतर आम्ही एक कार केली जिथून आम्हाला नैनितालला जाण्यासाठी एक अर्धा तास लागणार होता. त्यामुळं आमचं चाललं होतं, सगळ्यांनी बॅग्स वगैरे पॅक केल्या म्हणजे ठेवल्या वगैरे आणि आम्ही निघालो. तर यांची मजाक चालली होती. ते ड्रायव्हर हिंदी होते आणि हे लोक मराठीमध्ये चांगल्यांच्या गप्पा चालल्या होत्या. तर मुद्दाम काहीतरी करायचं म्हणून हे फोटोज वगैरे सेल्फी स्टिक त्यांच्याकडे घुमवत होते. तर आम्ही पुढे गेल्याच्यानंतर आणि त्यांनी पण छान मस्त रिस्पॉन्स केला, म्हणजे ते पण हसत होते आम्हाला. आणि जसं आम्ही पुढे जात होतो तसं इतकं सुंदर वातावरण होतं आणि इतके मोठे पहाड वगैरे, सगळीकडं मोठे झाडं वगैरे, जे मी असे वेगळे झाडं पाहिलेच नव्हते असे झाडं होते तिकडे. आणि सगळ्या कलरचे, पर्पल कलरचे, व्हाईट कलरचे फुलांचे झाडं होते आणि रोडने ते खूप सुंदर वाटत होते. जाताना एवढं चांगलं होतं की रोड खूप चांगला होता, म्हणजे काही खड्डे वगैरे नव्हते. त्यामुळे आम्ही लवकर म्हणजे पोहोचलो तिथे. सकाळी आम्ही तिथे 9:30 वाजता पोहोचलो आणि तिथे जाऊन आम्हाला रूम वगैरे पाहिजे होती. त्यामुळे सगळ्यांचं मस्त चाललं होतं हसत खेळत, गाणी ऐकत मस्त प्रवास. फायनली आम्ही नैनितालमध्ये पोहोचलो. तर इतकं सुंदर घरं होते, म्हणजे इतके छोटे छोटे घरं आणि वरती सगळे पहाडावरती घरं होते. खूप छान वाटत होतं. तिथे गेल्याच्यानंतर आम्हाला आर्मी कॉटेज भेटले
आणि मग तिथे गेल्यावर आम्ही नाश्ता वगैरे केलो, मस्त फ्रेश वगैरे झालो. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणार आहे आपण दुसऱ्या स्पॉटला, तर नक्कीच व्हिडिओ पाहत राहा. श्री स्वामी समर्थ.